आपण एखाद्या पुस्तक विक्रेत्याकडे किंवा प्रदर्शनात पुस्तक विकत घ्यायला गेलो की आपल्याला आवडलेलं पुस्तक हातात घेताच त्याची किंमत बघतो. ती किंमत आपल्या आवाक्यात असेल तर आपण ते पुस्तक लगेच विकत घेतो. पण अनेकदा आपल्या पुस्तक वाचनाच्या आवडीआड त्याची किंमत येते. पण कोल्हापुरातील सर्वात जुन्या महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं वाचकांची ही अडचण दूर केली आहे. गेली काही वर्ष आम्ही काहीतरी एक विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून रथसप्तमीचा हा वर्धापन दिन साजरा करतो. गेल्या वर्षी आपण अवनी संस्थेला काही पुस्तकं मुलांना वाचनासाठी दिली होती. यावर्षी एक साहित्य प्रसारातला एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही आमच्याकडची काही पुस्तकं इथे मांडलेली आहेत. ती पुस्तकं वाचकांनी बघायची आणि त्यांना योग्य वाटेल ते त्याचं दाम आमच्या इथल्या पेटीमध्ये टाकायचं. देणगी स्वरूपामध्ये त्यांनी ती द्यायची. त्यामुळे काय होईल की एक तर पुस्तकं हाताळली जातील, वाचकांना पुस्तकं कुठली आहेत ते कळेल, आपल्याला कुठलं हवं आहे ते त्यांना घेता येईल आणि तिथं कुठेही किमतीचा अडसर येणार नाही. याच माध्यमातून मी वाचकांना, लेखकांना असंही आवाहन करू इच्छिते की ज्यांच्याकडं अशी काही पुस्तकं असतील आणि त्यांना वाटत असेल आपली वाचून झालेली आहेत, आता आपण ही योग्य व्यक्तीपर्यंत पोचवायची. गोवा कुलकर्णी यांनी रथसप्तमीच्या दिवशी 1936 साली महाराष्ट्र ग्रंथ भांडारची सुरुवात केली. त्यांची चौथी पिढी आज ग्रंथ भांडारचं काम पाहतेय. सध्या नीलांबरी कुलकर्णी आणि ऋतुपर्ण कुलकर्णी हे या ग्रंथ भांडारची जबाबदारी पेलताना वाचकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवत वाचन संस्कृती टिकवण्यासाठी हातभार लावतायत. महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं समाजातील ज्यांच्याकडे ग्रंथसंपदा आहे आणि त्यांना ती योग्य वाचकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांनी ते ग्रंथ आपल्याकडे जमा करावेत असं आवाहनही केलंय. ज्यांच्याकडं अशी काही पुस्तकं असतील आणि त्यांना वाटत असेल आपली वाचून झालेली आहेत, आता आपण ही योग्य व्यक्तीपर्यंत पोचवायची, त्यांनी जर ती इथं आमच्याकडं आणून गोळा केली, इथं दिली, तर आम्ही ती वाचकांपर्यंत पोचवू शकतो. महाराष्ट्र ग्रंथ भांडारला ग.दी. माडगुळकर, वी.स. खांडेकर, दादा धर्माधिकारी, जयेश शास्त्री, रणजित देसाई अशा अनेक साहित्यिकांनी भेटी दिल्यात. 50 वर्षांहून अधिक काळ मिळत नसलेल्या आपलं महाभारतचं 2 वर्षांपूर्वी प्रकाशन करण्यासह महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं भागवत रहस्यची 3री आवृत्ती प्रकाशित केली आहे. दुर्मिळ साहित्य प्रकाशित करण्यासह दर्जेदार आणि माहितीपूर्ण ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची महाराष्ट्र ग्रंथ भांडारची धडपड कौतुकास्पद आहे.